हे बघा, ही झाली आपली बाजरीची तिळाची भाकरी, भोगीची भाजी आणि दही भात. हे आपल्या कुंडीतली कांद्याची पात आहे आणि हा देवाचा नैवेद्य. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आज भोगी आहे ना, भोगीची भाजी करायची आहे. बघा काय काय भाज्या घेतल्या दाखवते. वांगी, गाजर, घेवड्याची शेंग, पावटा, मटार, ह्या सगळ्या भाज्या घ्यायच्यात. हे बघा, मटार सोलून घेतला. हरभरा मी रात्री भिजत घातलेला होता. हा घेवडा सोलून घेतला आहे, पावटा सोलून घेतला. हे बघा, हे हरभरे भिजलेले मी भिजत घातले होते. आणि हे ढाळ्याचे दाणे आहेत हरभऱ्याचे, ते सोलून घेते. गाजर चिरून घेतलं. भाजी करायची भोगीची आपल्याला. वाटाणे आणि चणे ना शिजवून घ्यायला लागतात ना, ते इतर भाज्यांप्रमाणे शिजत नाहीत पटकन, म्हणून मग मी ह्या पातेल्यामध्ये चणे वाटाणे शिजायला घालणार आहे आधी. हे भिजलेले चणे शिजत घालते. वाटाणे पण घालायचे आणि हा ओला हरभरा आहे, अगदी शास्त्राला म्हणून थोडेसे घातले. शेंगदाणे घालायचे त्यातच शिजायला. ज्या शिजायला जड वस्तू असतात त्या आधी थोड्याशा शिजवून घ्यायच्या. हे बघा, आता मटार पण घालते. आता सध्या जरा मटार थोडासा अजून असतो ना, त्यामुळे मग शिजायला थोडा कठीणच जातो तसा, म्हणून मग तो पण शिजवून घ्यायचा. भरपूर भाज्या आहेत बघा, आमच्याकडे खूप भाज्या लागतात. हे पावट्याचे दाणे काढलेले आहेत, रोजी आमची भुंकते. आता हे थोडे शिजून द्यायच्या. 2-3 उकळ्या आल्या की मग बाकीच्या भाज्या टाकायच्या. वांगी वगैरे चिरून घेतली आहेत मी, घेवडा सोलून घेतलेला आहे. हे बघा, हे गाजर टाकलं. गाजर खूप नाही टाकायचं. हे घेवड्याची शेंग, प्रमाण सांगते मी नंतर ह्या भाज्या किती घेतल्यात मी. त्या आमच्याकडे खूप भाजी भरपूर प्रमाणात करायला लागते. दरवर्षीच आम्ही इतकी भाजी करतो. हे बघा, ही अर्धा किलो वांगी आहेत, ती पण घालते. वांगी घेवडा शिजायला वेळ नाही लागत ना, म्हणून मग तो जरा चणे वाटाण्याला थोडी वाफ आल्यावर मग घालायचं. हे बघा, 1 चमचा तीळ घातले. आता याच्यावर झाकण ठेवून थोडं शिजू द्यायचं. हे बघा, 1-10 मिनटं शिजू दिलं मी. चणे बघते शिजलेत का. मुख्य म्हणजे चणे वाटाणे शिजले पाहिजेत. हे बघा, चणे शिजलेत आणि आपण फोडणी घातल्यावर पण जरा अजून थोडीशी भाजी शिजू देतोच ना, त्यामुळे मग आता उतरवून ठेवते. ही भाजी परतून घेते. चला आता भाजी करायला घेते मी. हे बघा, थोडासा लसूण घेतला, अगदी 2-4 पाकळ्या फोडणीत घालायला. हे माझं घरातलं वाटण आहे नेहमीचं. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कांदा वाटलेलं असतं, ते माझं नेहमीचं वाटण आहे. ते 2-3 तमालपत्राची पानं घेते. हे बघा, आणि ही चाकवताची भाजी शिजताना नव्हती घातली ना, ती थोडीशी चिरून घालणार आहे. ती काही नंतर पण शिजते, पण चाकवताच्या भाजीचा मान असतो म्हणून मग ती घालायचीच. मसाले दाखवते बघा, घरातला मसाला आहे. हे कांदा लसूण मसाला आहे माझा. हे काश्मीरी लाल तिखट आणि हळद. हे बघा, ही मोठी कढई ठेवली. भाजी भरपूर आहे ना, मग तेल पण जरा भरपूरच घालायचं. लसणाच्या पाकळ्या थोड्याशा बारीक तुकडे करून घातल्या, असंच आपलं फोडणीला म्हणून. जिरं घालते, मोहरी, कढीपत्त्याची पानं घातली भरपूर. तमालपत्र घातलं 2 पानं, त्याचा स्वाद छान येतो. थोडंसं 2-3 काळी मिरी, लवंग, दालचिनी पण घालणार आहे मी. 1 चक्रफूल असं ते पण घालणार आहे. हे मसाले घालून घेते सगळे त्यात. मस्त परतून घ्यायचे ते. हे बघा, तेलात चांगलं हे वाटण घालून परतून घ्यायचं. हे वाटण मी सांगितलं ना, हे आमचं नेहमीचं केलेलं असतं वाटण रोजच्या भाज्यांसाठी, तेच आहे हे. हे बघा, मस्त ते परतून घेतलं. ते काळी मिरी लवंग घालायला विसरले आधी मी, आता घातली.
थोडं अजून तेल घालते, जरा भरपूर तेल पाहिजे या भाज्यांना. मीठ घातलं बघा, 1 चमचाभर मीठ घातलं, भाजी भरपूर आहे ना. आता ही भाजी मी थोडी थोडी करून त्यात घालते, कारण पातेलं मोठं आहे ना, ते एकदाच घालता नाही येणार, म्हणून थोडी थोडी घालते. सगळ्या भाज्या छान शिजल्या आहेत, ते आता फक्त परतून घ्यायचे. पाणी थोडंसंच घातलेलं होतं, जास्त घालायचं नाही पाणी, पण थोडंसं अंगाला लागेल इतकं ठेवायचंच. अगदी कोरडी पण नाही करायची ही भाजी. आता बाकीची पण सगळी भाजी घालून घेते त्यात एकदाच. हे बघा, कढई भरली, पण हरकत नाही, जरा हळूहळू परतून घेते भाजी. मग जशी भाजी जरा थोडीशी अजून शिजेल, रस्सा कमी होईल, तशी मग ती खाली जाईल. मला वाटलं की कढईत मावते की नाही मावते. हळूहळू हलवून घेते चांगली आणि परतू देते आता मस्त. ह्या रश्श्यामध्ये थोडीशी 2-3 वाफा आल्या की झाली भाजी, कारण बाकीच्या भाज्या आपण सगळ्या शिजवलेल्याच आहेत. हे बघा, हे चाकवताची भाजी वरनं घातली आणि ही एक बोर शास्त्राला म्हणून टाकते. बोरं जास्त नाही टाकायची, नाही तर मग भाजी खराब होते. ही भाजी आज, उद्या, परवा 3 दिवस खायची असते. 1-2 घास का होईना भाजी भाकरी खायची, असं शास्त्र आहे आमच्याकडे. भोगी, उद्या संक्रांत आणि परवा किंक्रांत, असे 3 दिवस ही भाजी भाकरी 2 घास का होईना खायचं असं. हे बघा, आता ही हळूहळू भाजी खाली जाईल. कढई भरलेली होती ती थोडीशी होईल खाली भाजी. थोडीशी जरा वाफ येऊ देते चांगली. हे बघा, एक कारळ्याचं कूट आहे थोडंसं, ते घातलं. परत परतून घेते. हळूहळू आता ही भाजी थोडी खाली जाईल. तिळाच्या भाकरी पण करायच्यात ना. तर ही भाजी झाली, थोडीशी वाफवली की दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि मग भाजी करायला घेते. हे बघा, मस्त अशी रसरशीत आपली भोगीची भाजी तयार झाली. इकडं तवा ठेवला आहे मी, लोखंडी तवा आहे माझा भाकरीचाच. त्यात तिळाच्या भाकरी करून घेते. तीळ घेतलेत, बाजरीचं पीठ घेतले, थोडंसं मीठ घालायचं. आता भाकरी मला भरपूर करायच्यात, पण किती पीठ घ्यायचं आहे त्याप्रमाणेच मीठ घालायचं. वरवर जसं पीठ आपण भिजवू तसं मीठ घालायचं, किंवा मग तुम्ही एकदाच भरपूर पीठ भिजवून मीठ घालून ठेवलं तरी चालतं. पण आम्ही भाकरी करताना 2-2 भाकरीचंच पीठ भिजवून असं करतो ना. हे बघा, 2 भाकरीचंच पीठ भिजवले, थोडंसं अर्धा चमचा मीठ घातलं. भाकरी करून घेते आता ह्या, कारण भाजी इतकी केली तर भाकरी पण भरपूरच करायला लागतात आम्हाला. चांगलं मळून घ्यायचं, आपल्या नेहमीच्या भाकरी करतो तसं. पण इतकंच की ह्यात आपण मीठ घालतो भोगीच्या भाकरीमध्ये, तीळ लावतो. असे एका बाजूलाच तीळ लावायचे. थापून घेते भाकरी, तिळाची बाजू वर ठेवायची. भोगीच्या दिवशी हे मोठं काम असतं, संक्रांतीच्या दिवशीचं वेगळं. भोगीच्या दिवशी बाजरीची तिळाची भाकरी आणि ही मिक्स भाजी, ह्याला खूप महत्त्व आहे. हे बघा, भाकरी थापून घेतली, टाकून घेते. आम्ही ह्या भाजीला खरं शेंगसोला म्हणतो, आमच्याकडे शेंगसोला म्हणतात ह्या भाजीला. भाकरी करून घेते. पाणी लावायला लागतं ना. तव्यात टाकताना तिळाची बाजू खाली टाकायची ना, जसं आपण इतर वेळी भाकरीला पाणी लावतो तसंच ह्या भाकरीलाही पाणी लावायला लागतं. म्हणजे तिळाची बाजू वर आली बघा.
करून घेते ह्या भाकरी. आमच्या भाकरी पातळच असतात, जाड करत नाही आम्ही. एरवीच्या सुद्धा ज्वारीच्या, तांदळाच्या, बाजरीच्या कोणत्याही भाकरी केल्या तर आम्ही पातळच करतो. दुसरे पण टाकते. करून घेते सगळ्या भाकरी मी. आणि देवाला नैवेद्यासाठी आम्ही थोड्या छोट्या छोट्या भाकरी करतो. आणि शिवाय पिवळा भात, खिचडी म्हणजे साधी डाळ तांदळाची पिवळी खिचडी आणि दही असा नैवेद्य असतो आमच्याकडे आज. दाखवते तुम्हाला पुढं. हे बघा, झाले सगळ्या भाकरी करून. हे बघा, इतक्या भाकरी केल्या आत्ताच्या आत्ता. ह्या मग संध्याकाळचं संध्याकाळी. हे बघा, हे छोट्या भाकरी म्हणजे नैवेद्यासाठी आम्ही करतो अशा छोट्या छोट्या. ह्याच्यावर दही भात भाजी घालायची, नैवेद्य दाखवायचा देवाला. नैवेद्याचं काढून घेते आधी. ह्याच्यावर भाताच्या मुदी घालायच्या छोट्या छोट्या अशा, किंवा आपण असा नुसता भात ठेवला तरी चालतो. मी ह्या चमच्याने अशा मुदी घालते. भाजी घालायची त्याच्यावर. हाच नैवेद्य दाखवतो आम्ही आज. मग उद्या गोडाचा. ह्याच्यावर भाजी घालते थोडी थोडी भोगीची, आणि भातावर दही घालायचं. हा नैवेद्य दाखवून घ्यायचा. नैवेद्य दाखवून घेते. हे बघा, ही झाली आपली भोगीची भाजी आणि भाकरी. कशी वाटली कमेंट करून सांगा. तुमच्याकडे कशी करतात ते पण सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.